पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना मोठा धक्का। 28% पूर्वलक्षी जीएसटी लावण्याचा सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून वैध। गेमिंग कंपन्यांनी या पूर्वलक्षी कर आकारणीला न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं, मात्र न्यायालयानं त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या। मालाड वेस्टमधील बस स्टॉपवर तरुण आणि तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी। घटनेचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल। पहाटे 3:30 वाजता झाला राडा। एक तरुण आणि 2 तरुणी एकमेकांना मारहाण करत होते। पोलिसांकडून व्हिडिओची दखल घेण्यात आली आहे। योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी पोलिसांची माहिती। गडचिरोली जिल्ह्यातील 7 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे फलक। नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी आता भटकंती करण्याची ओढावली वेळ। नागपूरमध्ये होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी ट्रॅफिक पार्क चौकातील 4 ते 5 झाडं कापली। पालिकेची परवानगी न घेता जाहिरात एजन्सीकडून वृक्षतोड। पर्यावरणवाद्यांच्या संतापानंतर कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल। धाराशिवच्या इट गावामध्ये इंधन दरवाढीमुळे धोंड्याच्या जेवणाला सासऱ्यानं जावयाला घोडा भेट म्हणून दिला। धोंड्याच्या जेवणाला सोन्याची अंगठी देण्याची प्रथा असताना घोडा भेट दिल्यानं याची सर्वत्र रंगली चर्चा। मासातील एकादशीला पैठणमध्ये भाविकांची गर्दी। गोदावरी स्नान करून हजारोंनी घेतले नाथ समाधीचे दर्शन। तापमानाचा पारा वाढलेला असताना भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। सध्या राज्यभरात तापमानात मोठे बदल होत आहेत। कुठे ऊन आहे तर कुठे पाऊस, बघूयात। परभणीमधील जुना पेडगाव रोड या परिसरामध्ये उष्माघाताने 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। उन्हातून फिरून घरी आल्यानंतर झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 46°C तापमानाची नोंद। दिवसभर उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण। सकाळी 10 वाजेपासून जाणवताय उन्हाचे चटके। तीव्र उन्हामुळे जनजीवन पूर्णतः प्रभावित। गोंदियामध्ये उष्णतेची तीव्रता कायम। जिल्ह्याचं तापमान 45.2 अंशांवर। वाढत्या उष्णतेमुळे उकाड्यानं नागरिक हैराण। दुपारच्या वेळेत रस्त्यांवरती शुकशुकाट। पुढील काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता। हवामान विभागानं 27 आणि 28 मे रोजी उष्ण लाटेचा इशारा दिलेला। जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार गेला। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। परळीसह परिसरात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला। परळीमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 42 ते 43 अंशांवर। सततच्या उष्णतेनं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास। लातूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर। वातावरणात उकाडा वाढला, नागरिक हैराण। नाशिकच्या इगतपुरीमधल्या खैरेवाडीमध्ये आदिवासी पाड्यावर पाण्याची टंचाई। वाडीतील 350 लोकांना रोज फक्त एकाच टँकरनं पाणी पुरवठा। प्रत्येक कुटुंबाला फक्त 2 हांडे पाणी मिळतंय, त्यामुळे आणखी एक टँकर वाढवण्याची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळला। वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड कोसळले। शाळेचं मोठं नुकसान झालं। पंचनामे करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस। पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। मात्र पावसामुळे हापूस आंब्याचं पीक धोक्यात।